हॅलो. हॅलो. हां, बोला ताई. सुनीता ताई बोलताय ना? हो, हो. बोला ना. ताई मी वाघोलीवरनं बोलते. हां, हां. बोला. मला अनुभव शेअर करायचा होता. हां. तर माझे मिस्टर ना 2 दिवसापासनं अचानक नाही का त्यांच्या तंत्रीमध्ये हं. कुठं बाहेर निघून गेलेत. अरे बापरे! मला म्हटलं की मी दुकानात चाललो. हं, हं, हं. दुकानात चाललो आणि त्यांना का जरा बरं नव्हतं. त्यांना जरा ब्रेन ट्यूमरचा पण प्रॉब्लेम आहे. अरे! नाही का? हो. तर मग मी म्हटलं तुम्हाला बरं नाही तर जाऊ नका आज. हं, तर ते हं, हं. बोलले नको मी जातो. हं, मग मी परत पुन्हा मग ते 9 वाजता गेले घरून. मी 10 वाजता फोन केला की कसं वाटतंय तुम्हाला? ते हं, म्हटलं की मला जरा चक्कर येत आहे. मी हं, म्हटलं तुम्ही गोळी घेतली नाही घरी या. मग हं, आपण जाऊ जेवण करून. हं, मला हो सांगून दिलं आणि हं. लगेच त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केला. अय्या! मोबाईल स्विच ऑफ केला. हो. हं, आणि कुठं गेले माहित नाही. मग मी दुपारी 12:30 वाजता जेवणासाठी फोन करते. हं. तर मोबाईलच स्विच ऑफ. मी आले दुकानावर इकडं मुलीला घेऊन. 6 वर्षाची मुलगी आहे माझी. छोटी आहे म्हणजे मुलगी. हो. मी हं, मुलगीला घेऊन आले इकडं शॉपकडं बघायला. तर दुकानाला लॉक होतं. हं. मग दिवसभर इकडं बघ तिकडं बघ. मी दादांना फोन लावला, खेंचडे दादांना. अच्छा. तर हां, हां. खेंचडे दादा बोलले की बाळा घाबरू नको येऊन जातील ते संध्याकाळपर्यंत. अय्या! संध्याकाळी पण आले नाही. मग मी पुन्हा दादांना फोन लावला रात्रीला. हं, मग दादा बोलले की उद्याच्या दिवस दुपारपर्यंत थांब. तुला सकाळपर्यंत नक्की निरोप लागून जाईल बाळा. थांब रडू अय्या! नको. हो. दादा आठवले तर डायरेक्ट. हो. बघा. तर ताई ऐका ना, तर काय झालं, हां. तर काल सकाळीच मला फोन आला 2-3 दिवसांचा की तुमचे मिस्टर विहिरीत पडलेले आहेत म्हणून. काय, काय, काय? आ, विहिरीत पडलेत बुवा ते भीमा बाई गं! कोरेगावला विहीर आहे इकडं. हां. रांजणगाव माहिती आहे ना तुम्हाला? हो, 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 हो. हो, रांजणगावच्या अलीकडं भीमा कोरेगाव आहे. ती भीमा नदी आहे तिथं. बरं. हां, हां. तर त्या नदीमध्ये विहीर होती. ते विहिरीत जाऊन पडलेले होते ते. बाई! तर कसे हो. काय ते पडले ते? काय माहिती ताई, काही माहीतच नाही, काही कल्पनाच नाही. आणि मी इकडं रडते. मग मी दिवसभर केंद्रामध्ये बसून राहिली ताई माड करत. बापरे! हो, मग मी केंद्रामध्ये गेली इथं वाघोलीला. भर केंद्रामध्ये रडली आई गं! स्वामींपुढं. हं. पण तर त्यांचं वय मग किती आहे ताई? त्यांचं वय 39 आहे. अच्छा. हो. आणि असं ब्रेन ट्यूमरवर मग काय औषधं, काही सेवा? चालू आहे ना आळंदीला ट्रीटमेंट. हां, आणि दादांनी सेवा पण दिलेली होती मला 21 दिवसाची. हां, तर हां. ती संपली. तर दादा बोलले की एक काम करा तुम्ही दोघं जण मला भेटायला येऊन जा बुवा असं. अच्छा. हां, हां, हां. हो. दादा बोलले येऊन जा मला भेटायला. हं, मी हं. तुला या टेन्शनमधनं मार्ग काढतो. तुला मोकळं करतो बुवा मी या आजारातून. ओह! अरे वाह! हो. मग हो. करा ताई ते. हो ना. मग हं. मला आज दादांनी अनुभव शेअर करायला सांगितला होता, की हां, हां. तुम्ही सुनीता ताई आहेत त्यांना कॉल करा आणि एवढा अनुभव तुम्ही शेअर करा बुवा नाही असं. पण दादांनी सांगण्यापेक्षा तुम्हीच स्वतःहून करायला पाहिजे होतं ताई. मी पहिल्यांदा करते ताई. अच्छा, अच्छा. पण हां, लगेच मी ना पहिलं आला एवढा सुंदर अनुभव, म्हणजे तुम्ही हो. तर लगेच शेअर करायला पाहिजे होता. कारण हो. आपलं कसं आहे ना ताई, म्हणजे आत्तापर्यंतचं आपलं रेकॉर्ड आहे, हो, की हो. जो अनुभव शेअर करतो त्याला स्वामी अनुभव देतातच. कारण हो. तुमच्या अनुभवामुळे 1 नाही, 2 नाही, कमीत कमी 2-3 तरी आपले सेवेकरी तयार होतात. हो, बरोबर. हां. मग हो. तो अनुभव तर आपण शेअर केलाच पाहिजे ना ताई. हो, बरोबर. मग हं. जसं बघा केंजडे दादांनी सांगितलं ताई, हं. की तुला दुपारपर्यंत काहीतरी मार्ग तुला काहीतरी सापडेल. बातमी येईल, हां, सापडेल. हं. हां, हां, तुझ्या हां, हां. कानावर काहीतरी बातमी येईल दुपारपर्यंत. तर हां. बघा दुपारची वेळ पण आली नाही ताई. 8 वाजले सकाळी सकाळी. कालची गोष्ट आहे हां. हां, हां. हो, काल 8 वाजले. तर हां, हां. 8 वाजताच मला बातमी आली, की त्या माणसांनी सांगितले तुमचे मिस्टर इथं विहिरीत पडलेले आहेत बुवा असं. तर मी बाई! हो, मी कसली पण त्यांना घाबरली. कसं कळलं ताई, की तो म्हणजे तुम्हाला ताई कळवायचं बघा ते? स्वामीच वाचवणार. ते विहिरीमध्ये होते पडलेले हां, आणि हां. तिथं 2 मोटरसायकलीवाले कसं जावं तर माहितीच नाही. हो, बघा आणि हो. त्यांचा मोबाईल वरंड्यावर ठेवलेला होता. तर ते लोकं आले तर त्यांनी बघितलं की बुवा इथं कोणतरी आहे आणि हे खालून आवाज देत होते. हं. वाचवा, वाचवा असं मग म्हणून त्यांनी उडी आवाज देत. मारली का तिथे म्हणजे? त्यांनी उडी मारली का कसं काढलं
ते काहीतरी तुम्ही त्यांच्या विचारलं गळ्यात नाही का त्यांना? रोपणार होतं. हा? तुम्ही त्यांना विचारलं नाही का उडी मारली की नाही म्हणजे? ताई, ते बोलले की आम्ही अंघोळीला पोहायला उतरणार होतो म्हणे खाली. अच्छा अच्छा तर अच्छा. आम्हाला आवाज येत होता म्हणे विहिरीतनं, की मग आम्ही म्हटलं की बुवा कोण माणूस असेल, हा कोण हा. असेल बुवा बालबच्चावाला, त्याला काढू आपण वरती. नाही नाही, पण मिस्टरनं विचारलं का कसे पडले काय पडले? ते बोलले की मी सुसाईड करायलाच गेलेलो होतो. विहिरीत? हो, विहिरीत. बाई, बघा तुम्ही, आत्महत्या करायलाच गेलेलो होतो मी. वेडे आहेत का ते? त्यांना म्हणा स्वामींची सेवा करा आणि असं कुठल्याही गोष्टीपासून पळ नाही काढायचा. कोणत्याही गोष्टीला धैर्याने तोंड द्यायचं. तोंड द्यायचं, मार्ग निघतो कुठल्या हा पण गोष्टी. हा. तर मग त्यांनी फोन केला मग, हा. आणि मी इतकी घाबरली ना ताई, मला माझ्या मोबाईल मध्ये मी कोणाला नंबर लावू मला ते पण कळत नव्हतं. आई एकदम गं. अंगामध्ये थरकाप झालं होतं मला. मग बापरे. तसेच आमचे वरचे लोक होते, त्यांची रिक्षा होती. हा, हा. तशीच मी ती रिक्षा घेऊन त्यांना घ्यायला गेले. एवढं स्वामींच्या कृपेने चांगले होते ताई, त्यांना काही झालेलं नव्हतं. हा, आणि हा, हा. बघा डोक्याला ना, हा. डोक्यात ती गाठ ब्रेन ट्युमरची एक डोक्यात आहे. त्या डोक्याला तुम्ही म्हणणार ना, एक केसाला सुद्धा नाही धक्का लागला ताई. बाई बघा. विहिरीत उडी मारल्यावर कुठंच खरचटला सुद्धा नाही. अंगाला खरचटा सुद्धा बसला नाही त्यांना कुठं काय. ओ, म्हणजे हे स्वामींचंच लीला की नाही ताई? बघा ना तुम्ही. हम्म. मग मी दादांना फोन लावला. मग मी त्यांना घरी आणलं. लगेच केंद्रामध्ये घेऊन गेली स्वामींपुढं अरे वा. तपस्या करायला. हो. हा, हा, हा. काल परत स्वामींजवळ घेऊन गेली. हा. मग आणि दादांना फोन लावला. दादा बोलले की ताई तुम्ही अनुभव शेअर करा आणि त्यांना एक वेळा माझ्याजवळ घेऊन या बुवा इथे. आणि ते कामाला कुठे आहेत ताई? आमचं शॉप आहे ताई, कामाला नाहीये. अच्छा, हो का? हो. कुठे हो, कसलं शॉप आहे म्हणजे? आमचं कल्टन, मॅट्रेसेस, ते बॉन्डेड फोमच्या गाद्या वगैरे येतात ना. हो. हो, स्वतःच ते आहे? शॉप. हो हो. मग बापरे. आणि मग काय या व्यक्तीला अशी बुद्धी झाली? बघा ना. बघा. होईल, सगळं नीट होईल ताई. आणि कधी आहे हे ट्यूमर, किती वर्षापासून आहे? हे आता गेल्या वर्षापासून एक वेळा ऑपरेशन होऊन गेलंय. हा? मग हो, एक वेळा तरी ऑपरेशन पण परत झालं. झाला? हो, ते नाही तेव्हा ती बारीक होती, एकदम आपल्या मोहरीच्या दाण्यासारखी होती तेव्हा. मग तेव्हा काढली नाही का? ती काढली नाही. आणि जो एक 5 MM चा तो ट्यूमर होता ना, हा, तो हा. काढला होता ऑपरेशन करून. मग ते अच्छा. डॉक्टर बोलले की आता परत पुन्हा ऑपरेशन नाही होऊ शकणार. हा, मग हा. ते केमो देत होते. मग ते केमोवर काय झालं ताई, ती गाठ वाढली पण नाही, पसरली पण नाही आणि जेवढीच्या तेवढीच होती MRI करून बघितली तर. ओ, अरे वा. हो, म्हणजे तिचं काहीच म्हणजे झालं नाही तिचं. आहे तेवढीच आहे. मग परत डॉक्टर आता ते एक इंजेक्शन देत आहे. 3 आठवड्याला एक इंजेक्शन देत आहे. आता बघू MRI करून काय होतं. आणि त्यांना भाऊ वगैरे कोणी आहे का? नाही, एक बहीण आहे. वडील आता 3 महिन्यापूर्वी वारलेत. आई गं. आई? हो, आई आहे. आणि तुम्हाला किती मुलं ताई? मला एकच मुलगी आहे ताई. म्हणजे आताच लग्न झालंय तुमचं थोड्या वर्षापूर्वी? नाही नाही, मला लग्न होऊन 10 वर्षांनी मुलगी झालेली ताई. आई गं. हो, 10 आणि हे वर्षांनी मुलगी. कधी कळलं तुम्हाला यांना असं आहे ते मिस्टरांना? ते त्यांना ना चक्कर येत होती, डोकं दुखायला लागलं होतं त्यांचं गेल्या उन्हाळ्यामध्ये, गेल्या वर्षी. हो, मग ते असं 8 दिवस अंगावर काढलं की बा उन्हामुळे होत असेल नाही का. पण मग जास्तच त्रास व्हायला लागला. मग ते MRI वगैरे केला तर MRI मध्ये ते ट्यूमरचं निघालं होतं. बाई. हो. होईल ताई, स्वामींचं नाव घ्या. सगळे सेवेकरी पण तुम्हाला म्हणजे भरपूर स्वामींकडे प्रार्थना करतील की तुमच्या मिस्टरांचं नीट होऊन जाईल, सगळी तब्येत छान होईल. मग लहान मुलगी आहे. बरोबर ताई. मी हे शेअर करते हा ताई. हो बघा, ताई, तुम्ही आता हा अनुभव शेअर केलाय ना, तुम्हाला स्वामी नक्की दुसरा छान अनुभव देतील बघा. हा ताई. हा ताई. हा, मी शेअर करते. आणि असे अनुभव आले की लगेच शेअर करायचे ताई. हो. हा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. चालतंय. हो.